परभणी महानगरपालिकेचे पहिले उपमहापौर तथा माजी नगराध्यक्ष सय्यद खालेद उर्फ सज्जू लाला यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सज्जू लाला मित्रमंडळाच्या वतीनं त्यांनी केलेल्या कार्याची आठवण राहावी याकरता भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे परभणी जिल्ह्यातील आजपर्यंतचं एक ऐतिहासिक रक्तदान शिबिर ठरलं। शिबिरात 1003 नागरिकांनी रक्तदान केलं। यामध्ये महिलांचा सहभाग सर्वाधिक होता। परभणी शहरात आपली वेगळी ओळख ठेवणारे सज्जू लाला यांचे 18 एप्रिल 2015 रोजी दुःखद निधन झाले। लाला यांनी आपल्या आयुष्यात आणि राजकीय क्षेत्रात जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी आपले आयुष्य खर्च केले। त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे जिवलग मित्र हाफिज चाऊस आणि त्यांचे लहान भाऊ माजू लाला संजू लाला मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या शिबिरासाठी विविध राजकीय, शासकीय, वैद्यकीय, पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट दिली आणि संजू लाला यांच्या कार्याबद्दल आपले मत व्यक्त केले। आहद आणि त्यांचे सर्व नगरसेवक पाशा खाजा आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाने एक मोठ्या प्रकारचा एक रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सज्जू लाला एक असं एक व्यक्तिमत्व होतं की एक सर्व समाज एक धोरणाला चालून आणि एक सर्वसामान्य गोरगरिबाला न्याय देणारा माणूस आणि त्यांच्या हातात रात्रंदिवस काम करणारा माणूस असा होता। त्यांचा अचानक देहांत झाल्यामुळे त्यांचं जे काही कार्य आहे माजू लाला, हाफिज चाऊस आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी चांगल्या प्रकारचं चालू केलेलं आहे। त्यांच्या कार्यास अशाच प्रकारचं चांगला यशस्वी हो त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो। सज्जू लाला मित्रमंडळाच्या वतीनं एक अत्यंत सामाजिक चांगला उपक्रम आज त्यांच्या सर्व मित्रमंडळानं आणि त्यांचे सहकारी हाफिजभाई, माजू लाला यांनी सर्वांनी मिळून घेतला। अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। या खऱ्या अर्थानं आजच्या ह्या कार्यक्रमामुळे जे काही सज्जू लालांनी समाजकार्य केलं त्या समाजकार्याची ही पावती म्हणून आजचा उपक्रम 1000 पेक्षाही जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करणं म्हणजे 1000 लोकांना जीवदान देण्याचं आज या मित्रमंडळाच्या वतीनं मोठं पवित्र काम करण्यात आलेलं आहे। आज सज्जू लाला यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यामागचा उद्देश जे गोरगरीब लोक असतील, ग्रामीण भागातील लोक असतील त्यांना नेहमी रक्ताची अडचण निर्माण होते, ती अडचण दूर व्हावी यासाठी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले। भविष्यात जेव्हा आपण ज्या कुणाला रक्ताची गरज पडेल त्यांना आम्ही रक्त उपलब्ध करून देऊ। स्वर्गीय सज्जू लाला यांनी देखील जवळपास 100 वेळेस रक्तदान केले होते। आज सज्जू लाला की पहली पुण्यतिथि है। पहली पुण्यतिथि के मौके पर ब्लड बैंक का कार्यक्रम लिए हैं, उसमें और छोटे बच्चों के लिए किताबें, कापियाँ वो अवेलेबल करा के दिए हैं। हर समाज के लोग इसमें हिस्सा ले रहे हैं। ये कार्यक्रम रखा गया है पहले पुण्यतिथि पर। अभी 5 बजे तक मालूम होगा, अभी तक 500 हो गए। हाँ, 1000 के ऊपर जा सकते हैं। ये गरीब लोगों को जिसको भी जरूरत पड़ेगी, जिसको भी जरूरत महसूस होगी, यहाँ पे ग्रामीण के आते हैं और चारों तरफ के लोग आते हैं। जिसको जैसी जरूरत पड़ी ये 24 घंटे ऑफिस खुला रहता है। सज्जू लाला के हयात से चालू है और बुलेट का हमेशा सज्जू लाला खुद भी जमा रखते थे उनके हयात में कार्यक्रम। खुद 100 बार बुलेट दिए है, उनका रिकॉर्ड है यहाँ पे सिविल हॉस्पिटल में। झालेल्या या रक्तदान शिबिरास मोलाचा वाटा म्हणून सज्जू लाला मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष फारुख बाबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले। हे रक्त गरजू नागरिकांना नक्कीच फायद्याचे ठरेल। प्रतिनिधी बालाजी कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, परभणी।